नंबर 58 आदिनाथ भगवान, पार्श्वनाथ भगवान, आदिनाथ भगवान, महावीर भगवान, पार्श्वनाथ, आदिनाथ आणि महावीरजी। मंदिर नंबर 59 आदिनाथ भगवान की जय। हॉल नंबर 1, छोटासा अंतराळ, प्रदक्षिणा मार्ग, गर्भगृह। आदिनाथ भगवान की जय। मंदिर नंबर 60 समोशरण मंदिर आहे। नंबर समोशरण वर चढतोय आम्ही, प्रदक्षिणा घालतो समोशरण। आणि हे पुढचं दृश्य समोशरण वरून पूर्ण दर्शन। मंदिर नंबर 61 नेमिनाथ भगवान की जय। नेमिनाथ भगवान की जय। मंदिर नंबर 62 महावीर भगवान की जय। महावीर भगवान की जय। कानाच्या ठेवणीवरून या सर्व चतुर्थकालीन मूर्ती आहेत। या मंदिरामध्ये डिझाईन आहे, कलर केलेला होता। महावीर भगवान की जय। मंदिर नंबर 63 पार्श्वनाथ भगवान की जय। या इकडं 63 मंदिरच्या समोरून आपण सुंदर विहंगम वृक्ष दृश्य बघू शकतो। सोनगीर क्षेत्राचं पार्श्वनाथ भगवान की जय। मंदिर नंतर 64 पार्श्वनाथ भगवान की जय। मंदिर नंबर 65 चंद्रप्रभु भगवान की जय। चंद्रप्रभु भगवान की जय। 65 आणि 66 मध्ये या चरण पादुका आहेत। मंदिर नंबर 66 शंभुनाथ भगवान की जय। शंभुनाथ भगवान की जय। मंदिर नंबर 67 महावीर भगवान की जय। श्री महावीर भगवान की जय। इथे मध्ये एक चरण पादुका आहेत श्री 108 मुनी महाराजांच्या। या दुसऱ्या चरण पादुका आणि त्यानंतर मंदिर नंबर 68 आपण मागे 68 नंबर मंदिर बघू शकतो। मंदिर नंबर 68 महावीर स्वामी की जय। 68 मध्ये कोनाड्याची जुनी मूर्ती ठेवलेली आहे।
सुंदर मूर्ती आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा ही खंडित मूर्ती आहे चंद्रप्रभू भगवानांची. ही पण सुंदर मूर्ती आहे. मंदिर नंबर 69ला जाताना इथं चरण पादुका आहेत आणि मंदिर नंबर 69 थोडं पुनर्निर्माणचं काम चालू आहे, रिनोव्हेशन. 69मध्ये आत पोचल्यानंतर अर्धा राऊंड मारल्यानंतर मूर्ती आहे. 69 आता नाव नसल्यामुळे सांगता येत नाही, चिन्हही दिसत नाही. नारियलकुंड भजनीशिला चरण छत्री दर्शन मार्ग. पूर्ण या एरियातल्या शिळा बघू शकतो आपण. प्रचंड दगड आहेत. थोडीफार श्रवणबेळगोळ एरियाची आठवण करून देणारे हे मंदिर नंबर 68 आपण बघून आलो. या इकडे चरण पादुका आहेत आणि इकडं नारियल कुंडला जाऊ आपण. आपण नारियल कुंडला पोचलो. हे नारियल कुंड डोंगरावर बरोबर मधी हे कुंड आहे. तिथं खाली एक चरण पादुका आहेत. नारियल कुंडचं सुंदर दर्शन. ही वजनी शिळा, कशात शिळा या बघा, आणि ह्या दगडावर बरोबर टेकून ही शिळा आहे, वजनी शिळा. खालनं पूर्ण दगडावर अडकलेली आहे ती वजनी शिळा. आणि हे नारियल कुंड. वजनी शिळा, नारियल कुंड. मंदिर नंबर 68, 69 आणि 70 याच्यामध्ये हे नारियल कुंड, भजनी शिला, चरणछत्री अशा गोष्टी आहेत. मी जाऊन आलो. आता आपण जाऊ मंदिर नंबर 70. मंदिर नंबर 70 पार्श्वनाथ स्वामी. पार्श्वनाथ भगवान की जय. मंदिर नंबर 71. येथून हे बाकी मंदिर दिसतात. आदिनाथ स्वामी. सुंदर केले मंदिरातनं हे. आदिनाथ स्वामी चतुर्मुख मूर्ती आहे. आदिनाथ स्वामी वासुपूज्य अनंतनाथ कुंतुनाथ. आदिनाथ भगवान की जय. बाहेरून आल्यावर अशी सर्व मंदिरे. मंदिर नंबर 72 आणि 73. 72 मंदिर हे पार्श्वनाथ स्वामींचं आहे. चला दर्शन घेऊ 72 नंबर मंदिर. पार्श्वनाथ भगवान की जय. नंबर 73 नेमिनाथ स्वामी. नेमिनाथ भगवानांचे दर्शन घेऊ चला. नेमिनाथ स्वामींच्या मंदिराचं पुनर्निर्माण काम चालू आहे आतून. नेमिनाथ भगवान की जय. सुंदर मंदिर आहे. मंदिर नंबर 74 महावीर भगवान की जय.
मोठं मंदिर आहे. महावीर भगवान की जय. महावीर भगवान की जय. महावीर भगवानची पुरातन छोटी मूर्ती आहे. दुसऱ्या बाजूला पार्श्वनाथ भगवान. जिना उतरून गेलं की खाली पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती आहे. सुंदर छोटी मूर्ती. पुढील बाजूस चंद्रप्रभू भगवान. चंद्रप्रभू भगवान की जय. इथे या मंदिरात खाली जाऊन दर्शन आहे. चिंचोळा जिना. पार्श्वनाथ भगवान की जय. चरण कमल. शांतीसागर महाराज. श्री क्षेत्रपाल द्वार. क्षेत्रपाल महाराज. क्षेत्रपाल महाराज. मुनी महाराज पादुका. मंदिर नंबर 75 आणि 76. या इकडे एक मुनी महाराज पादुका आहेत अजून. मंदिर नंबर 75. चंद्रप्रभू भगवान. चंद्रप्रभू भगवान की जय. मंदिर नंबर 76. चंद्रप्रभू भगवान की जय. चंद्रप्रभू भगवान. आदिनाथ भगवान. महावीर स्वामी. प्रशस्त आहे आणि त्यामध्ये जुने शिल्प ठेवलेले, जुनी मूर्ती ठेवलेले आहेत. आपण बघू शकता. ही पार्श्वनाथ स्वामींची एवढी छोटी सुबक मूर्ती. या इथं अशा बऱ्याच मूर्ती ठेवलेल्या आहेत. मंदिर नंबर 77 समोर या चरण पादुका आहेत. मंदिर नंबर 77. महावीर भगवान. नंबर 77 महावीर भगवान की जय. सुंदर मूर्ती आहे. मंदिर नंबर 77 नंतर ह्या चरण पादुका 1, 2, 3, 4. सुंदर झाड आणि कार्यालय.